सरकार कुठून मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार आहे, पण मी हटायला तयार नाही. एक लक्षात घ्या, फक्त हल्ल्याचा प्रयोग झाला, सरकारला तुम्हाला तिघाला पण लय जड झाला, लय जड झाला. राज्यातलं आंदोलन कधीच बंद नाही. तुम्हाला रडकुंड येणार, आंदोलन थांबवतं तरी थांबणार. पाटील, काल काही सकारात्मक पण चेहरा तुमचा दिसला काही गोष्टीवरती, तुम्हाला आशा वाटली काल रात्रीपर्यंत, आता वाटत नाही? बघून आलं आपण, बघू आलं. समाधानकारक ड्राफ्ट मिळत असेल, त्याला मुदतीची अट असेल तुमच्या? ड्राफ्ट काय बघूयात, सरकारने काय सूचना दिल्या त्या बघूया. ऊन आणि त्यांनी आता बोलणं थांबवू थोडं. खरं तर ऊन आहे. समृद्धी महामार्ग रोखलाय कार्यकर्त्यांनी, मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे, काय आव्हान करायचं? पोरांनी शांत राहावं, त्यांची पण भावना खरी आहे. समाजाच्या लेकराचं वाटोळं होतंय, ते तरी कसे दम खातील. पण माझं आव्हान आहे, बघा शांत राहावा, सरकारकडून चूक होऊ द्या, मग त्यांना कळण आंदोलन काय असतं. निर्देशित केलेल्या काही सूचना आहेत, त्याची देखील मनोज जरांगे यांना खात्री करून घ्यायची असं देखील ते काल. अंतरवालीत बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. नाही, ते पहिल्यापासूनच आहे, मला काय त्यात शंका नाही. ते वाढवतात पहिल्यापासूनच, पब्लिक लई येते म्हणून. तर आंदोलकांनी शांत राहायचं आणि बंदोबस्त जर त्या विषयाने त्यांनी वाढवला असं हल्ल्याच्या हिशोबानं, तर फडणवीसांना म्हणा मग ती चूक करू नका, तुम्हाला लय मागात पडन. आता हे पण लक्षात ठेवा म्हणा, तुम्ही जर हल्ल्याच्या दृष्टिकोनातून वाढवला असेल बंदोबस्त, तर तुम्हाला जड जाणार, हे लक्षात ठेवा. तुम्हीच्या किती पिढ्या गेल्या तरी आंदोलन राज्यातलं बंद नाही होणार पुन्हा, हे ध्यानात ठेवा. पण मला नाही वाटत की ते बंदोबस्त त्याच्यासाठी असेल, येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी असेल असं मला वाटतं. तुमच्याकडे भेटीसाठी निघालेले आहेत. बघू आल्यावर बघू चर्चा. एकंदरीतच आपण पाहतोय की जर कुठल्या तरी हल्ल्यासाठी जर बंदोबस्त केला असेल, वाढवला असेल, तर ते सरकारला जड जाईल असाही इशारा जरांगेंनी दिलाय. सोबतच शिष्टमंडळ आलं तरी सुद्धा चर्चेची दारं त्यांच्यासाठी खुली आहेत असं सुद्धा जरांगेंनी आता काही वेळापूर्वी बोलताना सांगितलं. मनोज जरांगे पाटील आता सध्या उपोषणाला बसलेले आहेत, भर उन्हामध्ये त्यांचं उपोषण सुरू आहे. आता मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणापासून मागे हटणार नाही असा थेट निर्धारच जरांगे पाटलांनी घेतलेला आहे. उपोषणाला जाण्यापूर्वी मनोज जरांगे भाऊक सुद्धा झालेले होते. एकीकडे जरांगेंचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा सुद्धा सुरू आहे. एका एक्झिबिशन सेंटरला मुख्यमंत्र्यांनी आता सध्या भेट दिलेली आहे. ही आपण दोन दृश्य आत्ताच्या घडीच्या सर्वात सकाळपासूनच्या दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. पहिलं म्हणजे जरांगेंचं उपोषण सध्या सुरू आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा आता काय निर्णय घेतात या उपोषणावरती हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारचा खलिता घेऊन राधाकृष्ण विखे पाटील अंतरवालीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात ते अंतरवालीमध्ये येतील, जरांगेंसोबत ते चर्चा करतील आणि त्या चर्चेअंती जरांगे उपोषण मागे घेतात की उपोषण सुरू ठेवतात हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची समजूत काढण्याचा तंतोतंत प्रयत्न करत आहे, मात्र या प्रयत्नाला कितपत यश येतं
सरकार जरांगेंचं उपोषण थंड करण्यात यशस्वी होतं का, मागण्या मान्य करतं का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. 10 पैकी सरकार कितपत मागण्या मान्य करू शकतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगेंनी उपोषणाची हाक दिलेली आहे. उपोषणांती नेमकं जरांगे काय भूमिका घेतात, काय म्हणतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे तर दुसरीकडे जरांगेंचं उपोषण सुरू आहे. ही आपण दोन दृश्य पाहतोय. सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. जरांगेंचं उपोषण सध्या सुरू झालेलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री नागपुरामध्ये पाहणी दौरा करतायत. जरांगेंच्या उपोषणावरती मुख्यमंत्री माध्यमांना काय बोलतात, माध्यमांशी काय संवाद साधतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी जरांगेंच्या भेटीसाठी राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा रवाना झालेले आहेत. ते सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये येत आहेत. नेमकं काय बोलतात ते, जरांगेंसोबत चर्चा करण्यात विखे यशस्वी होतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.